हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आणि आई. तर यूट्यूबमुळे भरपूर काही त्रास व्हायला लागलेला आहे. आता तो त्रास म्हणजे असा आहे की इथे जे आपण व्हिडिओ बघतो त्या व्हिडिओमध्ये फारसं काही असं महाराष्ट्रातले जे व्हिडिओ आहे ते खूप चांगले काही लोकांचे व्हिडिओ आहे आणि काही लोकांचे व्हिडिओ तर इतके बेकार आणि त्यातून काही घेण्यासारखं पण नसतं. असो, तो त्यांचा कंटेंट आहे. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी संस्कृती जपत आलेलो आहे. संस्कृती जपणे म्हणजे असं आहे की ज्या वेळेला आपल्या घरात काही भांडणं होतात, काही होतात, तरी आपण आपल्या घरातल्या आतमध्ये, चार भिंतीच्या आतमध्येच भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता काही वेळेला काय होते की भांडणं जेव्हा अति अंगलट होऊन जातं त्यावेळेला एक स्त्री बाहेर पडते आणि मग ती जे काही तिला नियमाने कायद्याने करता येईल तेवढं ती करते. प्रत्येक वेळेला आपण जो भांडण आहे ते प्रत्येक वेळेला आपण घराच्या बाहेर निघून आणि बाजार दाखवून करू शकत नाही. पण आजची हल्ली परिस्थिती ही झालेली आहे की जो यूट्यूबर आहे तो यूट्यूबर हे भांडणं घरात न करताना सोशल मीडियावर आपल्याला किती खूप जास्त प्रमाणामध्ये दाखवता येईल तेवढं भांडणं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे प्रत्येकांचं आहे, प्रत्येक यूट्यूबरचं हेच चालू आहे आणि हेच चालू राहतं. कारण याच्यामध्ये काय असतं ना, प्रत्येकांना असं वाटते की आपले डॉलर वाढले पाहिजे, आपलं चॅनल समोर गेलं पाहिजे. त्या उद्देशाने काय घरात भांडणं, आणि खरोखरची जरी भांडणं होत असली किंवा खोटी जरी भांडणं होत असली तरी पण त्यांना यूट्यूबला दाखवणं हे फार सोपं वाटतं. आता त्याच्या मागचं रिझन असं आहे की यांना सगळा नशा चढलेला आहे. यांना पैशाचा, डॉलरचा, व्हिडिओ कसं पुढे जाता येईल, जितक्या लवकर, जितक्या भरारीने आपलं चॅनल पुढे जाता येईल तेवढ्या भरारीने हे लोक आपले व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी भांडणाचा व्हिडिओ आणि भांडणाचा व्हिडिओ जर दाखवला तर पब्लिकला खूप आवडतं. ते भलेही त्यांना खोटं भांडणं असो, खरं भांडणं असो, काही असो ते, पण त्यांना खूप आवडतं, मज्जा वाटते त्यांना. आणि जे यूट्यूबर भांडणं दाखवतात त्या भांडणाचं कसं असतं ना, प्रत्येक यूट्यूबरच्या घरी 2-2, 3-3 मोबाईल्स असतात विथ फॅमिलीजवळ. आणि जर इकडे मी भांडणं दाखवले की तिकडे पटकन दुसऱ्या व्यक्तीने भांडणं दाखवायचे, परत तिसऱ्या व्यक्तीने त्याला कॅचअप करायचं आणि परत भांडणं दाखवायचे. मग त्याने काय बोललं ते दाखवायचं, तो काय बोलतो आहे ते आपण व्हिडिओमार्फत दाखवायचं, आपण काय बोलतो आहे तेही व्हिडिओमार्फत दाखवायचं. असा हा सगळा खेळ चालू आहे. त्यातच मी पण एक यूट्यूबर आहे. पण नेमकं होतं काय ना, जे आपले संस्कार आहेत ते आपण कुठेही चुकीच्या कामासाठी यूज नाही करू शकत. मग याच्यामुळे काय होते, आपले व्हिडिओ चालत नाही, आपलं चॅनल समोर जात नाही. कारण प्रामाणिकतेची दुनिया नाही आहे. जे प्रामाणिक चॅनल बघणारे लोक आहेत ते फार कमी आहे आणि जे असे उडंग्या लोकांचे चॅनल आहेत ते ॲटोमॅटिकली समोर जातात. आता आपण मागे पाहिलेलं आहे की 2 महिन्यामध्ये सतत प्रेग्नेन्सी कंटिन्यू, जो तो प्रेग्नेंट. ती बाई भलेही 15 दिवस माणसाजवळ गेली नसेल, महिनाभर माणसाजवळ गेली नसेल, तरी ती स्वतःला प्रेग्नेंट म्हणूनच समजून घेत होती. आणि असं सगळा खेळ करून लोकांनी आपलं चॅनल खूप पुढे केलेलं आहे. आणि हे जे चॅनल पुढे करणारे लोक आहे तर हे छोटे यूट्यूबर नाही आहे. जे छोटे यूट्यूबर आहे त्यांना एवढी डेअरिंग यायला खूप वेळ लागतो. सहजासहजी ते आपल्या घरचं भांडण फार कमी दाखवतात. ज्यांचं चॅनल 5,000च्या आतमध्ये आहे ते लोक असं सहजासहजी भांडण फार कमी दाखवतात. आणि ज्यांचं चॅनल जे मुरलेले आहे तिथे यूट्यूबला, ज्यांना माहिती आहे, त्यांनी एक अभ्यास केलेला असतो. अभ्यास असा केलेला असतो की इथे जर भांडणं दाखवले, ते भांडणं खोटे असो अथवा खरे असो,
पण भांडणं दाखवले तर व्ह्यूज भरभराटीने मिळतात. तसंच पब्लिक त्यांना मग सहानुभूती काय दाखवते, ताई तुम्ही घरी जावा, दाजी तुम्ही घरी जावा, भाऊ तुम्ही समजून घ्या, ताई तुम्ही समजून घ्या, ताई तुम्ही थोडंसं विचार करा, ताई तुम्ही मुलांकडे बघा, मुलांसाठी सगळं त्यागावं लागते. म्हणजे पब्लिक भोळी आहे. पब्लिक नादान समजून त्या लोकांचे जे व्हिडिओ बघतात त्याच्यावरती आपलं रिॲक्शन देतात की तुम्ही घरी जा, समजून घ्या एकामेकाला, घर आहे, हो तेच आहे. पण ह्या लोकांना माहिती आहे की आपण जो हे विषय धरलेला आहे हा एकदम आपला परफेक्ट विषय आहे, एक्झामची IMP आहे आणि अशी एक्झामची IMP परत परत मिळत नाही. तर ते त्याचा पुरेपूर फायदा उचलून घेतात. भांडणाचा विषय दाखवतील, जावाजावांचं भांडण, बहिणी बहिणींचं भांडण, भाऊ बहिणीचं भांडण. आणि ज्या लोकांनी व्हिडिओमार्फत किंवा चॅनलमार्फत जर भांडण दाखवले नाही किंवा योग्यरित्या व्यवस्थितपणे व्हिडिओ जर काढले तर त्यांचे व्हिडिओ अजिबात चालत नाही. 2 दिवसाला खूप झालं त्यांना 2 दिवसाला 100-150 इतकेच व्ह्यूज मिळतात, लाईक पर फार कमी मिळतं. आता याचा विषय असा घ्यायचा आहे की एक जाऊ गेली घराच्या बाहेर, ती रस्त्याने पळत पळत सुटली आणि ती म्हणते की मी आता येणार नाही आहे, मी आता भांडणार नाही, माझं असं नाही, माझं तसं नाही, माझी इच्छा अशी पूर्ण नाही करत हे लोक, मला तसं नाही घेऊन देत, मला बूटच नाही घेऊन देत, मला चप्पलच नाही घेऊन देत, मला साडीच नाही घेऊन देत, माझ्या मनाप्रमाणेच नाही वागत नवरा. असे सगळे विषय मांडून खोटे खोटे भांडण दाखवतात. आता कसं आहे ना, खोटे भांडण दाखवले तर पब्लिकला थोडी माहिती असते की यांचे खरंच खोटे भांडणं आहे म्हणून. व्यवस्थितपणे यांचं मोबाईल चार्जिंग होतो, कुठे ना कुठे यांना आसरा मिळतो, कुठे ना कुठे यांना मोबाईल चार्जिंग करायला जागा मिळून जाते. त्यावेळेला हे लोक आपला मोबाईल नक्कीच सोबत घेऊन जातात. सगळं विसरतील, मुलं विसरतात, पैसे घ्यायला विसरतात, पर्स विसरतात, दागदागिने विसरतात, कपडे लत्ते विसरतात हे लोक घ्यायला. या गोष्टीचा यांना भान नसतो, पण मोबाईल घ्यायचा हा पक्का ध्यान असतो यांना. कारण यांना इतका वेळ लागलेला असतो की हातपेक्षा जास्त. आणि अशा वेळेच्या पोटी ते संसार आपला कसा चालू आहे, कसं होणार आहे, पुढे पोरांचं भविष्य काय होणार आहे, पुढे आपल्याला लोक काय बोलतील, यांना काहीच फरक पडत नाही. किंवा पोराचं शिक्षण काय होणार आहे, पोरींचं शिक्षण काय होणार आहे, पोरियांचं आपण दुसऱ्यांच्या घरी आपल्या मुली देऊ तर ते लोक आपल्याला काय म्हणतील, यांचा त्या गोष्टीला कवडीचाही यांना फरक पडत नाही. आणि अशा वेळेला हे लोक पुरेपूर डॉलर छापतात. आणि हे नेमकं किती दिवस राहतात घराच्या बाहेर, मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं होतं पुरेपूर हे लोक 8 ते 10 दिवस 12 दिवस याच्यावरती हे राहत नाही. मग यांच्याकडे कोणीतरी समजूतदार व्यक्ती समोर होतो, तो म्हणतो की मी समजूतदारीने घेऊन येतो. एक झालं. कोणी खासदार येतं यांच्याकडे, ते समजूतदारीनं घेऊन येतात. कोणी आमदार येते यांच्याकडे, ते समजदारीने घेऊन येतात, सगळ्यांना समजव करतात. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्हाला त्या आमदार, खासदार किंवा चांगला एखादा नातेवाईक याला इतका वेळ कसा मिळतो. आणि मुळातून म्हणजे वेळ मिळायचं तर सोडा, एक आपुलकी राहिली की जाते माणूस. आमदार लोकांना काही एवढेच काम आहे का? हे काही इतके सेलिब्रिटी झाले आहे का यांचं भांडण सोडवायला आमदार लोक येतात, खासदार लोक येतात. त्यांना गडर बिडर ते बुजलेले असतात किंवा गावामध्ये काही सुखसुविधा नसतात, ते त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नसतं का? यांच्याचकडे इतकं लक्ष जाते. मग त्या लोकांच्या लक्षात नाही येत का हे लोक व्ह्यूज आणि डॉलरसाठी एवढं करतात म्हणून, यांचे चॅनल पळवण्यासाठी हे लोक असे करतात म्हणून. यांनी आपल्या जिंदगीचा यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याच्या चक्करमध्ये यांनी आपल्या जिंदगीचा खेळखंडोबा केलेला आहे. आता तर एक ती पूजा गावठी पूजा म्हणून आहे, ती गावठी पूजेने घराच्या बाहेर निघून केळाची बाग, याच्या आधी तिच्या जाऊने म्हणजे पूनमने पण तेच नाटक केले होते. यांना माहिती आहे की एक एक यांचा सीझनचा टप्पा असतो.
जसे पिकांचं सीझन असतं तसं यांचं डॉलर छापायचं सीझन असतं. आणि यांना परफेक्ट माहिती आहे की आता आपल्याला 15 दिवस कुठलं कंटेंट घ्यायचं आहे. आणि बरोबर यांचं कंटेंटची तारीख तुम्ही लिहून ठेवा, 25 तारखे ते 20 तारखेपर्यंत. कारण यांचा पेमेंट होतो आहे 20 तारखे ते 25 तारखेच्या आत. त्यावेळेला यांचं कंटेंट आणि मग कुठेतरी हे लोक थांबवून देतात, ॲटोमॅटिकली थांबतं यांचं. इकडे नवरा व्हिडिओ टाकतो, दीर व्हिडिओ टाकतो, तिकडे जाऊ व्हिडिओ टाकते. मग मध्येच एक नाटक नवीन उभं करतात हे लोक की लहान मुलीला घेऊन जाण्याचं नाटक करतात, आमच्याजवळ पैसे नाही. अरे तुम्ही एवढं मोठं चॅनल चालवता, तुम्हाला 50-60 हजार रुपये महिन्याचं येतं. मग त्याच्यानंतर तुम्ही जर म्हणता की तुमच्याकडे शेती आहे, दुधारू गाय आहे, म्हशी आहे, त्यातल्या त्यात भरगच्च शेती आहे, आणि तुमच्या इकडल्या लोकांजवळ जर पैसा राहत नाही म्हटलं म्हणजे विचाराचीच बाब आहे बा. पैसा नाही आहे म्हणून आम्ही ट्रॅक्टरनी चाललो, पैसा नाही आहे म्हणून आम्ही एस टी मध्यातच खराब झाली. नेमकं यांच्याच वेळेला कसं काय होते? मग आमच्या वेळेला काही नाही होत का? आमच्या इथे काही प्रॉब्लेम नाही आहे का? एकटा जीव जरी आज राहिला तरी त्याला प्रॉब्लेम राहतं, पण आम्हाला ते आमचे संस्कार विसरायचे नसतात म्हणून आम्ही यांच्यासारखं करू शकत नाही. आणि आमचे व्हिडिओ चालत नाही लोकांना, कारण आम्ही आवडतो, पण आमचे व्हिडिओ त्यांना आवडत नाही. का बरं? तर आम्हाला भांडणं म्हणजे काय भांडणं टाकायचे आहे इथे? घरोघरी त्याच चुली, घरोघरी मातीच्या चुली, हे सगळं प्रकार आमच्या लक्षात येतं. आणि हे अडाणी बाया आज आमच्यासारख्या शिकल्या लोकांच्याही पुढे डोकं चालतं यांचं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेल की अशा व्हिडिओला आवर्जून पाहण्यापेक्षा डिसलाईक मारा. हे माझं मत नाही आहे, माझ्याजवळचा पैसा चालला नाही, मी काही यूट्यूबर अमेरिकेतून मी काही पैसा त्यांना देऊन नाही राहिली आहे. पण एक मनामध्ये दुःख वाटतं की जे लोक खरंच मरमर करतात, खरंच त्या व्हिडिओच्या मागे ते खूप त्रास करून घेतात आणि त्यांना खरंच आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीची. त्यांच्या पोरांना पुरेपूर शिक्षण मिळत नाही, नवऱ्याला कोरोना काळापासून नोकरी आहे म्हणायलाच आहे, काही लोकांचे सुटून गेलेले आहे जॉब. त्या लोकांनी जर हा व्हिडिओ चॅनल काढला आणि त्यांना जर मुबलक नाही मिळालं किंवा त्याचा मोबदला जर नाही मिळाला तर त्या निराश होतात. तर प्लीज असं करू नका. तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर योग्य वाटते आहे त्या व्यक्तींचं व्हिडिओ आवर्जून बघा, लाईक आणि सबस्क्राईब करा. कमीत कमी त्यातून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं होईल. अशा लबाड लोकांच्या याच्यामध्ये काहीच तुम्हाला मिळणार नाही आहे. यांचे भांडण पाहून ताई ते मुलगी घेऊन निघाली आहे, ताई ते भाऊजी निघाले आहे, ताई ते दाजी निघाले आहे, आपण सगळी एवढी सहानुभूती दाखवतो. पण हे लोक त्या लेवलचे आहेत का की खरंच यांना सहानुभूती दाखवावी म्हणून? एक जाऊ गेली की लगेच दुसरी जाऊ जाते 1-1.5 महिन्यानंतर, मग नंतरच भावाभावांचं भांडणं दाखवतात हे लोक. त्यानंतर त्यांच्या इथं मुलांचं जर झालं तर मुलांवरून भांडणं दाखवतात हे लोक. म्हणजे आपण तरी यांना आपण सपोर्ट करतो आहे असं कुठेतरी आपलं जाणीव होते आपल्याला. त्यामुळे काय होते ना, हे लोक आपल्या डोक्यावर बसलेले आहेत आणि या लोकांना माहिती आहे की कंटेंट काय आहे आणि इथे काय दाखवलं पाहिजे. अडाणी लोक जरी असले तरी खूप डोक्याने शार्प आहे हे लोक, यांना कळतं. यांच्यापेक्षा जास्त त्रास आम्हा लोकांना होतं, कारण आम्ही सिंगल मदर्स आहोत, आमच्यावर जबाबदारी आहे. तरी पण आम्ही एवढं रडगाणं नाही दाखवू शकत. त्याचं मागचं रिझन असं आहे की आपण समाजात राहतो आणि समाजाला भीतो, आणि जेवढं योग्य वाटते आपल्याला तेवढंच आपण यूट्यूबला दाखवू शकतो. अन्यथा या लोकांसारखं यांना ना समाजाची भीती आहे, ना घरादाराची भीती आहे, ना शेजारी पाजाऱ्यांची भीती आहे, ना इज्जतीची भीती आहे. यांना काही भीती नाही आहे. हे फक्त हे त्या लोकांसारखे आहे, दे दान आणि सुटे गिराण. तुम्ही जर यांना दान दिलं की यांचा गिराण सुटतो. यांचं एक मोबदला मिळून जातो यांना. जे काही यांचं टार्गेट असतं की आम्हाला इतके व्ह्यूज पाहिजे, इतके व्ह्यूज आम्हाला कमी पडते आहे, त्यानुसार यांचं जर टार्गेट पूर्ण झाला की हे लोक तिथे स्टॉप करून घेतात, परत दुसऱ्या वाटचालीला लागतात. आता तर फॅशनच झालेली आहे की मी गरोदर आहे. ह्या सगळं या लोकांचं एक खेळ असतं आणि त्या खेळामध्येच हे लोक पास होऊन राहिलेले आहे. आपण यांना पास करून राहिलेलो आहे.
तर मला खरंच त्रास होते अशा लोकांना विचार करून. या लोकांचा विचार आपल्या डोक्यात जर आला, खरंच आपल्या लोकांना, चांगल्या लोकांना तर भरपूर त्रास होतो. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की या लोकांना यांची जागा दाखवलीच पाहिजे. हे जितके वरती चढलेले आहेत, जितके यांना समज येऊन राहिलेली आहे की आपण खोटं भांडण दाखवायचं, खोटं काय करायचं, तर अशा लोकांना पब्लिकच खाली करू शकते, पब्लिकच खाली पाडू शकते. तर मी आपण सगळ्यांना विनंती करते की या लोकांचे तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल तशी योग्य रीती वापरून या लोकांना यांची जागा दाखवणे. तर धन्यवाद. थँक्यू.